आशिष शेलार यांनी फडणवीसांना पप्पू ठरवलं अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी हल्लाबोल केलाय। उद्धव ठाकरेंना मुस्लिम दुबार मतदार दिसले नाहीत का असा सवाल शेलारांनी पत्रकार परिषदेमध्ये केला। यावर शेलारांनी सुद्धा आमच्या सोबत कोर्टात यावं असं आव्हान ठाकरेंनी दिलंय। सदोष मतदार यादीवरून पेटलेल्या राजकीय रणसंग्रामात सोमवारी आधी आशिष शेलार आणि नंतर उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली। उद्धव ठाकरेंना फक्त मराठी आणि हिंदूच दुबार मतदार दिसतात, मुस्लिम दुबार मतदार दिसले नाहीत का असा हल्लाबोल पत्रकार परिषदेमधून शेलारांनी केला। शेलारांनी या पत्रकार परिषदेमध्ये रोहित पवार, नाना पटोले, राजेश टोपे आणि संदीप क्षीरसागर, सुनील राऊत यांच्यासह इतरही मतदारसंघातले मुस्लिम दुबार मतदारांची आकडेवारी सांगितली। उद्धव ठाकरेंनी याबद्दल शेलारांचे आभार मानले आणि महाविकास आघाडी बरोबर या विरोधात कोर्टात येण्याचं जाहीर निमंत्रण दिलं। भूमिका ज्या आहेत या मराठी मतदार, हिंदू मतदार आणि दलित मतदार दुबार शोधण्याची आहे आणि मुस्लिम दुबार, अल्पसंख्याक दुबार यांच्यावर पांघरुण घालण्याची आहे। आम्ही कोर्टात जे जातो आहोत त्याच्यात आता हे आशिष शेलारनी पुराव्यानिशी दिलेलं आहे। म्हणजे आशिष शेलारनी देवेंद्रांची तर वाजवलीच आहे, ते सोडून द्या, पण त्यांना जर काही पटलं असेल तर त्यांनी सुद्धा आम्ही जे काही कोर्टात जातो त्याच्यामध्ये भाजपाने सुद्धा यावं आमच्याबरोबर कोर्टात। यानंतर ठाकरेंनी शेलारांच्या पत्रकार परिषदेवर हल्लाबोल केला। शेलारांनी फडणवीसांना पप्पू ठरवल्याचं वक्तव्य यावेळी ठाकरेंनी केलं। याआधी फडणवीसांनी आदित्य ठाकरेंच्या मतचोरीच्या सादरीकरणावरून पप्पू म्हणू नये असा सल्ला दिला होता। माझी अशी अपेक्षा होती आदित्य ठाकरेंनी मी महाराष्ट्राचा पप्पू आहे असं प्रदर्शन हे करू नये अशी माझी अपेक्षा होती, कारण मला वाटत नाहीत की ते महाराष्ट्राचे पप्पू आहेत। मी काही त्यांना म्हणतही नाही। आशिष शेलार, मी खरं त्यांच्यावरती कधी बोलत नाही, पण आज मी त्यांचं जाहीर अभिनंदन करतोय, कारण त्यांनी नकळत देवेंद्र फडणवीसांना पप्पू ठरवलेलं आहे। कारण जे मानतच नव्हते त्याच्यामुळे महाराष्ट्राचा पप्पू म्हणून त्यांनी फडणवीसांना बोलण्याचं धाडस दाखवलंय। हा त्यांच्या अंतर्गत वादाचा परिणाम हा परिपाक असेल। आपणच पप्पू के पापा आहोत हे आज उद्धवजी ठाकरे यांनी महाराष्ट्रासमोर मान्य करून टाकलं। खरं तर मतदार याद्यांच्या आक्षेपाबद्दल सर्वात आधी भारतीय जनता पार्टीनं तक्रार केली होती। देवेंद्रजी फडणवीस स्वतः कोर्टामध्ये देखील गेले होते। आमचा देखील दुबार मतदार याद्यांबद्दल प्रश्नचिन्ह आहेत, परंतु उद्धवजी ठाकरे यांचा गजनी झालाय, त्यामुळे त्यांना आता काही आठवत नाही। दिल्लीतल्या पप्पू पासून गल्लीतल्या पप्पू पर्यंत सगळेजण जी भूमिका मांडतायत त्याला बेनकाब करण्याचा आमचा हा सरळ भूमिका आम्ही त्या ठिकाणी मागतो, कारण नकाब घातलेल्यांनाच बेनकाब करावं लागेल। उद्धव ठाकरे स्वतःच राहुल गांधीच्या भूमिकेमध्ये आहे। मागे आदित्य ठाकरेजींनी राहुल गांधीचा पाळा वाचला, आता राहुल गांधीचं स्वीकारलं आदित्य ठाकरेंनी आणि राहुल गांधीचंच वर्तन स्वीकारलं उद्धव ठाकरेंनी। पप्पू कोण आहे तुम्हाला माहित पडलं, महाराष्ट्राला माहित आहे पप्पू कोण आहे। 1 जुलै नंतर 18 वर्ष झालेल्यांची नोंदणी न करण्यावरून ठाकरेंनी आयोगाला धारेवर धरलाय। 1 जुलै ही कट ऑफ डेट ठेवलेली आहे। 1 जुलै नंतर 18 वर्षाची जी मुलं आणि मुली झालेली आहेत त्यांचा मतदानाचा अधिकार या निवडणुकीला वापरता येणार नाहीये। तुम्ही जगभर बघता आहात की याच वयातली मुलं ही रस्त्यावरती येतात आणि क्रांती करतायत, ज्यांना आपण जेनझी म्हणतो। तर हे सरकार जेनझीना का घाबरते? आता बोला उद्धव ठाकरेंनी की आमचे खासदार चुकीच्या मतदार यादीने निवडून आले आहेत, आमचे खासदार हे वोट चोरी करून निवडून आले आहेत। हे का बोलत नाहीये? जेव्हा विधानसभेत आमचे आमदार निवडून आले ते वोट चोरी झाली, मतदार यादी दुबार झाली, आणि तुमच्या यादीचं काय झालं 31 खासदाराच्या मतदाराचं। तर मनसेनं देखील या वादात उडी घेत आयोगावर आरोप करत असताना तुम्हाला मिरच्या का झोंबतात असा पलटवार केलाय। आम्ही प्रश्न कोणाला विचारला? निवडणूक आयोगाला। काय प्रश्न विचारला? की दुबार मतदार आहेत, ही मतदार यादी सदोष आहे, ही निर्दोष करा। मग माझा प्रश्न आशिष शेलारांना असा आहे की जर आम्ही प्रश्न निवडणूक आयोगाला विचारतोय तर भाजपला मिरच्या का झोंबतायत? याचं पण उत्तर त्यांनी द्यायला पाहिजे।
आम्ही मतदार दुबार मतदार आहेत. हिंदू आहेत का, मुस्लिम आहेत का, जैन आहेत का, अजून कोण आहेत, याच्याशी आम्हाला देणं घेणं